मृण्मयीला आपण भेटलोच. आता वेळ आहे आदिनाथ कोठारेला भेटण्याची. चित्रपटाचा आणखी एक लीड स्टार साटं लोटं सगळं खोटं 5 जूनला रिलीज होतं आहे. आपल्यासोबत आहे आदिनाथ. आदिनाथ, तुझ्या विनोदी छटा पाहिल्या, रोमॅन्टिक छटा पाहिल्या, पुन्हा एकदा एक्स्ट्रीम विनोदाची छटा आम्ही साटं लोटंमध्ये पाहणार आहोत. काय सांग? बापरे, खरंच साटं घातलं मी या सिनेमात. सगळ्यांनी कमाल केली, सगळ्यांनी म्हणजे धमाल. जी टीम तुम्हाला दिसते नाही ते पुष्कर, मकरंदादा, सिद्ध्या, पूजा, मृण्मयी, नागेश भोसले पण होते. हे सगळे एकत्र आल्यावरती काय होतं ते तुम्ही साटलोटमध्ये तुम्हाला कळेल पडद्यावरती, की एकत्र नुसते आल्यावरती जेवढी जी मॅडनेस क्रिएट होते, जो काय दंगा होतो सेटवर. म्हणजे खरं तर मी श्रावणीताईला हॅट्स ऑफ की तिने ह्या सगळ्या वेड्या लोकांबरोबर काम केलं, सगळ्यांना एकत्र आणलं एका सेटवर आणि त्यांच्याकडून काम काढून घेतलं. खरंच, कारण सगळ्यांनी एकत्र आणून त्यांना काम करणं खरंच कठीण आहे. कारण हे सगळे एकत्र आल्यावरती इतकी दंगामस्ती होते, इतका कल्ला होतो की म्हणजे बापरे, विचारू नका. आम्ही हा सिनेमा शूट करताना खूप एन्जॉय केला आणि आम्ही सगळ्यांनी जेवढं एन्जॉय केलं आहे शूट करताना, त्याहून दुप्पट तिप्पट मजा तुम्हाला हा चित्रपट बघताना येणार आहे. कारण ती एनर्जी सगळी ती ऑनस्क्रीन ट्रान्सलेट होतेच. आणि त्याचबरोबर ह्या फिल्मची स्क्रिप्टही तितकीच उत्तम आहे. श्रावणीताईन या सिनेमाचे डिरेक्टर आहेत, श्रावणी देवधर. ते नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर आहेत. त्यांचे खूप मोठे मोठे सिनेमे येऊन गेले आणि आता अनेक वर्षानंतर ते कमबॅक करत आहेत ॲज अ डिरेक्टर म्हणून. आणि खरंच त्यांनी खूप उत्तम सब्जेक्ट निवडला आहे एक कमबॅक करण्यासाठी. ह्या सिनेमाचं लिखाण केलं आहे शिरीष लाटकर यांनी आणि एक व्हेरी कंटेम्पररी टुडे आणि एक फ्रेश सब्जेक्ट निवडला आहे या सिनेमासाठी, जो एक निखळ मनोरंजन करणारा विषय आहे. मॅडनेस आहे, धमाल आहे, मस्ती आहे, हसाहशी आहे. म्हणजे तुम्हाला हसून हसून पोट दुखेपर्यंत तुम्ही हसणार. पण कुठेही मी म्हणेन की स्लॅपस्टिक कॉमेडी नाही आहे किंवा ओढून ताडून कॉमेडी करायचा प्रयत्न केला असं अजिबात झालं नाही. म्हणजे इनफॅक्ट आम्हाला ब्रीफ पण असे दिले गेले होते. श्रावणीताई डिरेक्टर अशा आहेत की त्यांना क्लॅरिटी खूप असते, त्यांना काय हवं आहे नेमकं कलाकाराकडून, त्या सीनमधून. त्यांना म्हणजे आम्हाला कॅरेक्टरचं ब्रीफ पण आम्हाला जेव्हा दिलं गेलं तेव्हा श्रावणीताईंनी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं की तुम्हाला या फिल्ममध्ये अजिबात कॉमेडी करायची नाही आहे. कॉमेडी नाही करायची फिल्ममध्ये, कॉमेडी फिल्म आहे ना, नाही, तुम्हाला कॉमेडी करायची नाही आहे. तर मग काय करायचं आहे, तुम्हाला फक्त वावरायचं आहे तुमच्या कॅरेक्टरमध्ये. तर बरं, आणि आम्ही नेमकं तेच केलं आहे, तेवढंच केलं आहे. आणि आय हॅव टू टेल यू की ही स्क्रिप्ट, सिच्युएशन्स इतके सुंदर त्याचं लिखाण झालं होतं. त्यामुळे आम्ही जेव्हा फक्त ते सीन डायलॉग्स म्हणत होतो, आम्ही सीन शूट करताना फुटत होतो तिकडे. आणि आम्ही इन ॲक्शन, इन टेक आम्ही फुटत होतो आणि श्रावणीताई आम्हाला ओरडत होती. पण खरंच त्यातून आपल्याला कळतं की स्क्रिप्ट किती पॉवरफुल आहे आणि वेल रिटन आहे. आणि खरंच एक निखळ मनोरंजन करणारा सिनेमा आहे हा, जो खरंच खूप सुंदरपणे मांडला गेला आहे. एक सुंदर टीम श्रावणीताईंनी एकत्र आणली आहे साटं लोटं या फिल्मसाठी. म्हणजे कलाकार तर आहेच, त्याचबरोबर सिनेमॅटोग्राफर राहुल जाधव, मग म्युझिक सिद्धार्थ सौमिल, जे आत्ता आघाडीचे म्युझिक डिरेक्टर्स आहेत, मराठीत नवीन आहेत, यंग पोर आहेत. सगळेच म्हणजे सई देवधर पण, ज्यांनी सगळे लुक्स डिझाईन केले या फिल्ममध्ये. एक फिल्ममध्ये मी असं म्हणेन की साटं लोटं एक फ्रेशनेस, इट्स अ फिल्म पॅक्ड विथ फ्रेशनेस अँड फन. आणि 5 जूनला सिनेमा रिलीज होतो आहे. मी असं म्हणेन की 5 जून ही अशी तारीख आहे जी आपले समर वेकेशन्स जस्ट संपत येतात आणि परत शाळा, कॉलेज, परत सगळी कामं सुरू होतात, अभ्यास, होमवर्क येते. तर त्या गॅपमध्ये जेव्हा आपल्याला एक रिफ्रेशिंग ब्रेक थोडा हवा असतो, साटं लोटं हे तुमच्यासाठी तो एक रिफ्रेशिंग ब्रेक असणार आहे. आणि 5 जूनला हा सिनेमा रिलीज होतो आहे. तर आवर्जून चित्रपटगृहात या आणि हा सिनेमा बघा, त्याचा आस्वाद घ्या, मजा करा, मस्ती करा. दॅट्स इट. थँक्यू. नक्कीच. आणखी एक प्रश्न माझा राहिला की वीरू, जय आणि वासंती ह्यांची जी फ्रेंडशिप आहे त्याच्याबद्दल काय सांग? वीरू, जय, वासंती आणि इशिका हे जे चांडाळ चौकट आहे या फिल्ममध्ये. बरं, ह्यातले वीरू आणि जय म्हणजे मी आणि सिद्धार्थ चांदेकर, आमची जोडी खरंच खूप डेंजरस जोडी आहे. म्हणजे आम्ही एकत्र आलो का काहीतरी धमाल, दंगा काहीतरी होतोच आणि मग कोणाला तरी ओरडा पडतोच. तर असं आम्ही एकत्र आलो. म्हणजे सतरंगिरीच्या वेळी आम्ही एकत्र पहिल्यांदा आलो, तेव्हा आमची मैत्री झाली. आणि त्यानंतर सतरंगिरी 2 वर्षापूर्वी केलं होतं. त्यानंतर आत्ता
पर्यंत आम्ही म्हणजे टचवूड आम्ही सतत भेटतो, ऑफस्क्रीनही, एरवी फिल्मला जातो, ट्रिपला जातो. एक ती जी टीम होती सतरंगीची ती अजूनपर्यंत आम्ही जपून ठेवली आहे. आणि ते मित्र, मला वाटतं ती टीम बऱ्यापैकी ह्या फिल्ममध्ये पण आलेली आहे एकत्र ॲज अ कोइन्सिडन्स. 2-3 जण सोडल्यास, म्हणजे पूजा सावंत, मग सौमिल शृंगारपुरे, जो सिद्धार्थ महादेवनचा पार्टनर, म्युझिक डिरेक्टर, त्यांनी सतरंगीमध्ये काम पण केलं होतं. आणि आदित्य बेडेकर, ज्यांनी ह्या फिल्मचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे, तो सतरंगीच्या वेळी तो अरेंज करत होता म्युझिक. सो ही इज ऑल्सो कम अ लाँग वे. आणि छान वाटतंय ते सगळ्यांबरोबर एकत्र परत काम करताना. आणि ती आमची केमिस्ट्री अर्थात फिल्ममध्ये पण काम करताना ती स्क्रीनवरती पण ट्रान्सलेट झाली आणि त्याचा त्या फिल्मला पण फायदा झाला आहे. आणि पूजा सावंत होती माझ्या अपोजिट. इशिकाची भूमिका तिने केली आहे. माझ्या भूमिकेचं नाव आहे जय. जय ही भूमिका मी साकारली आहे. जयबद्दल सांगायचं झालं तर जय हा खूप मनाने खूप चांगला मुलगा असतो, खूप बिचारा असतो. आणि तो खऱ्या आयुष्यात इनोसेंट, प्रामाणिक, जेनरस वागायचा खूप प्रयत्न करत असतो. पण ते काही त्याच्याकडून त्याला झेपत नसतं ते. आणि त्याचा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो. लहानपणी तो प्रॉब्लेम घडला असतो, ज्याचा त्याच्यावरती एक खूप मोठा सदमा झाला असतो त्या प्रॉब्लेमचा. तो सदमा काय आहे हे मी तुम्हाला आत्ता नाही सांगते, तुम्हाला चित्रपटातच कळेल. पण त्या सदम्यामुळे ना त्याला खोटंच बोलता येत नाही रे. त्याला खोटं बोलताच येत नाही. म्हणजे तो बोलायचा प्रयत्न करायला गेला की त्याची बोबडीच वळते. त्याला बोलताच येत नाही खोटं. आणि पण त्याला खोटं बोलायचं असतंच. नाही बाबा, आपल्याला खोटं बोलायचंच आहे, कारण का आपल्याकडे दुसरा मार्गच नसतो. आपला तो वीरू त्याला काहीतरी आयडियाज देत असतो, घाणेरडे विकृत आयडियाज. वासंती पण त्याचे काय काय विचित्र आयडियाज देत असते. आणि हे तिघे मिळून जे काय साटलोटं घालत असतात, त्यामुळे ह्याला सतत खोटं बोलावं लागतच असतं. आणि मग ते एक खोटं लपवण्यासाठी परत 10 खोटं बोलावं लागतं. आणि मग ते साटलोटं सगळंच खोटं कसं होतं, कशी सगळी धमाल उडते, जो काय केऑस, मॅडनेस, कन्फ्युजन होतो. साटलोटं एक लाफ राईट आहे. साटलोटं एक लाफ रायट आहे. आणि खरंच बघण्यासारखा सिनेमा आहे. 5 जूनला आवर्जून चित्रपटगृहात या आणि साटलोटं बघा, मजा करा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर द मूवी. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.